ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातल्या नांदणी मठातील महादेवी उर्फ महादुरी अत्तिनी संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली। या सुनावणीकडे खरं तर आज नांदणी मठातील महाराज असतील, त्याचबरोबर नांदणीचे मठाचे ट्रस्टी आणि त्याचबरोबर नांदणी ग्रामस्थांचं देखील लक्ष लागून राहिलेलं होतं आणि त्यामुळं संपूर्ण ही जी काही सुनावणी आहे ती देखील हे सगळे ट्रस्टी जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीनं बघत देखील होते। काय नेमकं या सगळ्या सुनावणीमध्ये झालेलं आहे, काय महत्त्वपूर्ण निर्णय देखील या सगळ्या सुनावणी मध्ये झालेत, काय सांगाल? आजची सुनावणी खरं तर महत्त्वपूर्ण मानली जाते। काय काय नेमकं घडलं आजच्या सुनावणीत? ज्या पद्धतीनं नांदणी मठाचे मठ त्याचप्रमाणे वंतारा आणि राज्य सरकार यांच्या तिघांच्या पुढाकारातून नांदणीला परत माधुरी अत्तीला परत करण्याचा जो निर्णय घेण्यात आला होता, त्या संदर्भात आज मेहरबान सुप्रीम कोर्टासमोर तिन्ही पक्षांनी एकत्रित जाऊन आपलं म्हणणं मांडलं की त्या हत्तीच्या व्यवस्थेसाठी जे काही गोष्टी करायला लागतील त्या गोष्टी या तिन्ही गट मिळून आम्ही नांदणीमध्ये उभा करायला तयार आहे। या असा समझोत्याचा करार आम्ही ह्याच्यासमोर सुप्रीम कोर्टासमोर मांडला आणि सुप्रीम कोर्टाने हाय पॉवर कमिटीकडे जाऊन ते पुढील प्रक्रिया करण्यासाठी परवानगी दिलेली आहे। तो एक मोठा विजय ह्या जनआंदोलनाचा झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। यामध्ये खास करून राज्य सरकारने पुढाकार घेतला, त्याचप्रमाणे सर्व या विभागातले सर्व लोकप्रतिनिधी असतील, सत्ताधारी लोक असतील, त्याचबरोबर विरोधी पक्षातील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी असतील, त्याचप्रमाणे आमचे नांदणीचे सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत, त्याचप्रमाणे हत्ती बचाव कृती समिती असेल आणि सर्वच देशभरातील जे सोशल मीडियावर काम करणारे कार्यकर्ते असतील, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया असेल, ह्या सर्वांनी गेल्या 2 महिन्यामध्ये ह्या विषयाचं गांभीर्य जेवढं उचलून धरलं त्या सर्वांचा आज विजय झाला असं म्हटलं तर वावगं नाही। खरं तर आजच्या सुनावणीमध्ये कोर्टाने एक महत्त्वाची टिप्पणी देखील केली की महादेवी हत्तीनीची तब्येत खराब आहे। कसं बघताय? नाही, मुळात कोर्टाच्या आमचं पूर्वीपासून हेच म्हणणं होतं की हाय पॉवर कमिटीकडे असेल किंवा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाकडे ज्या वेळेला त्याचं प्रदर्शन करण्यात आलं ते काही चुकीचे मुद्दे कोर्टाच्या समोर निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला असल्यामुळं काही गैरसमजुतीतून असं झालं असेल, पण इथंही हत्ती असताना चांगल्या सुस्थितीतच होती, तिथंही आहे आणि परत इथं आल्यानंतर ती सुस्थितीतच राहील। आजच्या सुनावणीनंतर नांदणी मठ, वनतारा आणि राज्य सरकारला एकत्रितपणे पुन्हा एकदा हाय पॉवर कमिटीकडे जावं लागणार आहे। ह्या सगळ्या प्रक्रियेमुळं कुठेतरी महादेवी हत्तीन पुन्हा एकदा नांदणी मठामध्ये यायला उशीर होईल असं वाटतं का? काय उशीर होण्याचं काही कारण नाही, आम्ही तिघीजण एक झालो आहे। आता हाय पॉवर कमिटीला आमचं म्हणणं मांडून आम्ही मांडतो ते त्यांना पटण्यासारखं आहे ना, म्हणजे तिघांनी मिळून जे म्हणणं मांडणार आहे ते अगदी व्यवस्थितपणे सगळे आमच्या वकिलांनी चर्चा करून ते केलेलं आहेत, त्यामुळं लवकरात लवकर येईल अशी अपेक्षा आहे। फार तर 8-10 दिवसात म्हणजे आमच्या नवरात्रीला आमच्या इथं पालखी असते, त्या पालखीला प्रथम हत्ती पुढं असतो आणि मग पाठीमागं असतं, त्यामुळे हत्ती आमची येईल अशी हे वाटते आणि आम्हाला अंदाज वाटतो तसा आणि तसं येईलच असं एक मनाची खात्री वाटते। खरं तर ह्या हत्तीनीला परत आणण्यासंदर्भात एक मोठं जन आंदोलन उभा राहिलं। आजच्या सुनावणी दरम्यान देखील राज्य सरकारच्या वकिलांनी त्याचा उल्लेख केला, जनभावना तीव्र आहेत। कोर्टाचं त्याच्यावर असं म्हणणं होतं की कोर्टाच्या निकालापेक्षा जनभावना महत्त्वाच्या आहेत का? कसं बघताय कोर्टाच्या टिप्पणीकडे? निश्चितपणे ज्यावेळी माधुरी हत्तीला परत द्यायची वेळ आली त्यावेळी महाराजांनी सांगितलं की मी कायद्याचं काटेकोरपणे पालन करीन म्हणून। त्यावेळेला आमची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायतीत एक हाती बचाव समिती अशी समिती निर्माण केली आणि सर्व धर्मियांनी मिळून, कारण या हातीचा लढा या आजूबाजूच्या 700-750 गावात महाराष्ट्र आणि कर्नाटक या सगळ्यांच्याकडं निर्माण झालेला होता आणि त्या लोकांच्या भावना ही आमची ग्रामपंचायत तटू शकत नाही। ज्यांच्या भावना आहेत त्यासाठी सर्वधर्मीय समिती आमच्या ग्रामपंचायतीच्या मार्फत निर्माण केली आणि त्याच्या माध्यमातून महाराजांना सांगितलं जे काही केसेस होतील किंवा काही जरी झालं तर देखील लोकांचा प्रक्षोभ तर तुम्ही थोपवू शकणार नाही, तुम्ही कायदेशीर मार्गाने जाणार, पण जे काही आंदोलन असेल किंवा जे काय असेल त्या बाबतीत आपण खंबीरपणे ह्याला लोकांना वाव देण्याच्या संदर्भात आपण निर्णय घेऊ। या हिशोबानं आमची हाती बचाव कृती समिती स्थापन झाली। निश्चितपणे महाराजांना कुठलेही गालबोट लागू नये अशा पद्धतीचं काम ज्या दिवशी तिची विदाई होती त्या दिवशी आपण करण्याचा प्रयत्न केला।
पण लोकांच्या शेवटी लोकभावना होत्या आणि जे काही घडलं ते घडलं. पण त्यानंतर देखील पाठपुरावा करत असताना लोकांच्या सर्वसामान्य जनतेच्या याच भावना होत्या की माधुरी हत्तीन आपल्या इथं सुरक्षित होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती इथं आपल्या या मठाला 400 वर्षापेक्षा पण जास्त हाती पाळण्याची परंपरा आहे आणि ती परंपरा अगदी व्यवस्थित सगळे हत्ती आम्ही व्यवस्थित पाळलेले आहेत. आणि आत्ता कुठेतरी या कारणास्तव की याची आजारी आहे, जाताना देखील ते सुरक्षित होतं, जाताना देखील ती वेलफिट होती, आता येताना देखील ती वेलफिटच राहील. निश्चितपणे जे काय असेल ते सर्व म्हणजे बाकी सगळी कोर्ट असेल किंवा ह्या प्रोसेसमधनं आपल्याला बाहेर जावं लागेल. पण 100% की आपण जाताना देखील हाती व्यवस्थित होता म्हणूनच आपण दिला आहे, येताना देखील ती व्यवस्थित येईल. आणि निश्चितपणे हा एक विश्वास आहे की लोकांच्या लोकभावना देखील महत्त्वाच्या आहेत, कायद्याची सांगड देखील महत्त्वाची आहे. या सांगडीतनं बसवून हाय पॉवर कमिटीकडे जो काही निर्णय येईल तो चांगलाच येणार आहे, कारण आपल्या हातीन व्यवस्थित आहे आणि आपण पाळले देखील व्यवस्थित आणि इथून पुढच्या काळात देखील आपण व्यवस्थित करू. त्यात आपल्याला अधिक भरातभर की वनतारांना असं म्हटलेलं आहे की आपण इथं सेंटर निर्माण करू आणि त्याच्यातनं त्या संदर्भातले सगळे निर्णय जे काय असतील ते चांगले होत आणि लवकरात लवकर दसऱ्याच्या आधी आमच्या हाती आमच्या इकडे यावं तेवढी नम्र भावना. काही महिला देखील आहेत नांदणी गावातील ज्या या सगळ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष देऊन त्या कसं बघता आजच्या 19 निर्णय, काय अपेक्षा वाटते हत्तीन परत येण्यासंदर्भात? हत्ती लवकरात लवकर दसऱ्याच्या आधी लवकरात लवकर परत यावी अशी जनभावना आहे सगळ्यांचीच. आज जे काही कोर्टात झालं त्यावरून वाटतं का की दसऱ्यापर्यंत किंवा नवरात्रापर्यंत आम्हाला खात्री आहे येईल असं. कोर्टाच्या नियमाचं आम्ही म्हणजे स्वागत करतो आणि येईल असं आम्हाला खात्री आहे. खरं तर गणेशोत्सवापर्यंत ही सगळी महादेवी हत्तीन पुन्हा एकदा नांदणी मठामध्ये येईल अशा पद्धतीनं प्रयत्न सुरू होते. मात्र गणेशोत्सव तर संपला, आता काय अपेक्षा? आता दसऱ्यापर्यंत यावं अशी आमची अपेक्षा आहे आणि ती दसऱ्यापर्यंत यायलाच पाहिजे. काय नेमकं दसऱ्याच्या एकूण कार्यक्रमामध्ये हत्तीनीचा वावर आणि हत्तीनीचं महत्त्व आत्तापर्यंत राहिलेलं? दसऱ्याला आमच्या संध्याकाळी मिरवणूक असत्या, पालखी असत्या. सगळ्यात पहिल्यांदा हत्तीच असते आमची, माधुरीच असत्या पहिल्यांदा ते मिरवणुकीला, मग नंतर पालखी, मग सगळी बाकीचे जनसमाज असं असतं. नक्कीच. तर पाहिलं आपण कशा पद्धतीने या सगळ्या नांदणी ग्रामस्थ आणि नांदणी मठाच्या विश्वस्तांच्या भावना आहेत. खरं तर आज ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली ती पाहता नांदणी मठामध्ये ही पुन्हा हत्ती नेण्यासाठीचं एक महत्त्वाचं पाऊल पडलेलं आहे आणि त्यामुळं गणेशोत्सवात तर नाही मात्र आता नवरात्रोत्सवातपर्यंत तरी नांदणी मठातील हत्ती महादेवी हत्तीन पुन्हा एकदा नांदणी मठामध्ये परत येईल अशा पद्धतीची अपेक्षा या नांदणी ग्रामस्थांनी मठाच्या विश्वस्तांना वाटते. जर्नलिस्ट सुनील काटकसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.